बाहेर गारगार पाऊस चालू आहे, त्यामुळे म्हणलं चला आज मस्तपैकी आपण बाजरीच्या भाकरी खाऊया. बाजरीच्या भाकरी आज स्पेशल कशासाठी, तर आम्ही रोज खातो ज्वारीच्या भाकरी, तर म्हणलं आज आपण स्पेशल अशा बाजरीच्या भाकरी मस्त तीळ वगैरे लावून आणि छानशा असं नाही का मेथीची भाजी वगैरे बनवूया. सगळ्यात आधी मी मस्तपैकी पीठ चांगलं मळलं आणि त्यानंतर बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, जर गावाकडे आपण बाजरीच्या भाकरी वगैरे संक्रांतीला वगैरे बनवायच्या असल्या ना, तर आपण काय करत असतो, त्यावरती थोडीशी तीळ वगैरे लावत असतो. असं क्रिस्पी क्रिस्पी एकदम कुरकुरीत छान लागतं. तर इथेच मी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर काळे आणि पांढरे तीळ मिक्स आहेत ते. त्याच्यानंतर मी व्यवस्थित असं भाकरी थापून घेतलीये. इतकी भारी लागत होती ना, तुम्हाला सांगते, पुढे बघितलं तर म्हणाल. त्याचबरोबर मला आता मसाला ताक सुद्धा बनवायचं होतं. तर इथे मी छान अशा भाकरी व्यवस्थित अशा थापून घेतल्या. अर्धी भाकर थापल्याच्या नंतर मी त्याच्यावरती तीळ टाकून घेतलेले आहेत. आणि ह्यांना तर खूप आवडते बाजरीची भाकर, ह्यांना म्हणजे नाही का. पण आपल्याला गावाकडे लहानपणापासून सवय पडलेली आहे ना की ज्वारीच्या भाकरी, त्यामुळे मग आम्ही तेच खातो, बाजरीच्या एवढं खात नाही. आणि आता थंडीचे दिवस तर म्हणलं चला खाऊया. त्याच्यानंतर व्यवस्थित अशी भाकरीची एक हात असा सरळ धरला, दुसरा हात असा व्यवस्थित टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त अशी भाकरी जी आहे पाणी वगैरे फिरवून घेतलं आणि खायला बसलो. इकडे मॅडमचा नाही का धुमाकूळ चालू होता. इकडे ते एक जण टीव्ही बघतोय नाही का, कार्टून बघतोय, एक जण मस्तपैकी अभ्यास करत बसलेलं होतं. इकडे त्यांचं चालू आहे. आणि मेथी तोडायला मला बराच वेळ गेला, कारण आहे ना संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन मग ते मेथी तोडायला घेतलं होतं. आणि गावाकडे वेळ अमावस्येला नाही का आमच्याकडे अशा वेळ भाजी म्हणजे भाकरी बनवतात, इतकं भारी लागतं ना, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तिळाच्या पोळ्या, त्यासोबत तांदळाचं खीर आणि मस्त असं आंबील, हे सगळं असतं ना तर खूप भारी लागतं. आणि भाकरीचा कलर पण खूप छान आला होता मस्त असा. आणि बाजरीच्या भाकरीला मध्ये तीळ लावलं ना अजून इतकं छान दिसतं. अशा पद्धतीने ह्या सगळ्यात भाकरी 2 3 4 करून घेतल्या मी भाकरी. आज जरा पातळ पातळ कडक कडक अशा करून घेतल्या व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे ना इकडं वाटण वाटायला घेतलं आणि मी खलबत्त्यातच वाटत असते, कारण मला मोठं मोठं वाटायचं होतं ना त्यामुळे. आणि मेथीची भाजी आहे ना मी हाताने अशी थोडी थोडी अशी तोडून घेतल्यासारखी तोडून घेतली. त्याच्यानंतर व्यवस्थित पाण्याने, स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेतलं. त्याच्यानंतर तव्यावरती मी जिरे टाकले होते, थोडीशी मोहरी टाकली होती आणि त्यानंतर तो जो मसाला आपण कच्चा वाटण घेतलं होतं ते वाटण टाकलं. आणि मस्त तव्यातली, कारण तव्यातली भाजी इतकी भारी लागते ना, बाकी अशी नॉर्मली लागू शकत नाही, एवढी भारी लागते. त्यामुळे मग तव्यातली दिसताना एवढी मोठी दिसते आणि होती एवढी एवढी छोटीशी, कमी होती मग भाजी. त्याच्यानंतर मस्त असे कच्चे शेंगदाण्याचं कूट वाटले मी, नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करायला, भारी लागतं. त्याच्यानंतर ताक घेतले. ताकामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी जिरे, लसूण, थोडंसं आलं. तुम्ही आल्याची वगैरे पेस्ट थोडीफार टाकू शकता. मी तर कच्चं असं नाही का, सगळं कच्चं घेऊन मस्त असं व्यवस्थित खरपूस असं त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर ती जी टेस्ट येते ना कच्च्या पदार्थाची, त्यानंतर थोडंसं कोथिंबीर टाकले आणि इथं मसाला ताक आपलं फिरवून घेऊन रेडी करून ठेवले. तोपर्यंत इकडे भाजी शिजली होती. शेंगाचं कूट लवकर टाकलं होतं कारण ते शिजून झालं होतं. आता ताट आपलं रेडी केलेलं आहे. त्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवण करायला, कारण आता खूप भूका लागल्या होत्या, 9 वाजले होते. त्यानंतर दोघींना टेस्ट दिली. चला बाय.